कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण सगळे एक गोष्ट अनुभवत आहोत की आमचा पिझ्झा गेला, आलिशान गाड्यामधून प्रवास करायचं थांबलं, विमान प्रवासातून परदेशी जाऊन चैन करणं थांबणं आणि मग पैशाच्या मागं पळणारी धनलोभी माणसांना हेही कळलं की पैशाचा अतिरिक्त वापर किंवा उपयोग फारसा होत नाही, त्याच्यापेक्षा साधी राहणी ही फार महत्वाची आहे. आणि आज मी यासाठीच आपल्याला सांगतो की आज महात्मा गांधींची जयंती आहे 2 ऑक्टोबर. आज आपल्याला त्यांच्या संदेशाची, ते स्वतः जसं जगले, म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपण असं म्हणतो. महात्मा गांधी जे बोलले, जे लिहिले, त्या पद्धतीने ते जगलेले आहेत. आणि हे संस्कार त्यांच्या फार लहानपणापासून झालेले आहेत, आई वडिलांच्या पासून झालेले आहेत. त्यांच्या हातून जरूर लहानपणी चुका झाल्या. आता मी गुजरातच्या दौऱ्यावरती पोरबंदरला, राजकोटलाही गेलो होतो, तिथेही माझे काही मित्र आहेत, साबरमतीलाही जाऊन आलो. तर मला हे अशासाठी सांगायचं आहे की महात्मा गांधींचा फक्त राजकारणासाठी आपण उपयोग करत आलो. गांधी जयंती, गांधी पुण्यतिथी, आपण त्याच्यावरती एकमेकाचे वाभाडे काढत गेलो, पण मुळात गांधींच्या जीवनशैलीचा आपल्याला विसर पडला. आता ही मुळात हे संस्कार कसे झाले याचा आपण जर थोडा विचार केला तर राजकोट संस्थानामध्ये त्यांचे वडील हे दिवाण होते, त्यांचे आजोबा उत्तमचंद हेही दिवाण होते. गांधींच्या वडिलांचं नाव करमचंद, आणि करमचंदांच्या तिथला जो नवाब होता राजकोटचा, एकदा त्यांनी त्या नवाबाची, म्हणजे मुसलमान होता तो, तरी त्याच्या कार्यपद्धतीची स्तुती केली. आणि ते एका ब्रिटिश एजंटला तिथं जो होता राजकोटला, त्याला ते आवडलं नाही. त्यांनी करमचंदांना सांगितलं, तुम्ही दिवाण म्हणून तुम्ही ब्रिटिशांची माफी मागा. तर त्यांनी ते साफ नाकारलं. नाकारल्याबरोबर ब्रिटिश एजंटनी त्यांना अटक केलं आणि अर्थात त्यांचा एवढा प्रभाव होता, काही तासातच त्यांची सुटकाही झाली. पण एखाद्या मुसलमानाकडे नोकरी करत असताना त्याच्याबद्दल, त्याच्या चांगल्या गुणांचं कौतुक करणं आणि त्याच्यासाठी क्षमा न मागता शिक्षा सोसणं, हे गुण गांधींच्या मध्ये आपल्याला पुढे दिसतात. करमचंदांनी कोणते पुस्तकी ज्ञान घेतलेलं नव्हतं, परंतु ते व्यवहार कुशल होते, ते प्रामाणिक होते, शूर होते आणि उदार मनाचेही होते. त्यांच्या घरी पारशी, मुसलमान, ज्यू हे सगळ्या धर्माचे लोक तिथे यायचे, विविध धर्मावर चर्चा करायची, आणि ही चर्चा महात्मा गांधींनी ऐकलेली आहे. आणि गांधी ज्या वेळेला ह्या सगळ्या विविध धर्मातील चांगल्या गोष्टींचा विचार करत, त्यावेळेला लहानपणामध्ये झालेले संस्कार त्यांना खूप उपयोगी पडले. त्यांचं वडील अचानक 1885ला वारले आणि मग 1888 ते 91 हे 3 वर्ष गांधी इंग्लंडला गेलेले आहेत उच्च शिक्षणासाठी. आणि मग त्यांनी 3 वर्षामध्ये बॅरिस्टर पदवी घेतली आणि 12 जून 1991ला ते भारतात परतले. इंग्लंडमध्ये प्रारंभी ते ब्रिटिशांच्या प्रमाणे राहत, पण पुढं आपण काकाच्या पैशावर शिकत आहोत ही ज्यावेळी त्यांना जाणीव झाली, त्यावेळी ते अत्यंत साध्या पद्धतीने राहायला लागले, स्वतः जेवण करून राहायला लागले. पुढं भारतातून परत ज्यावेळी आफ्रिकेला गेले, त्यावेळेला त्यांनी टॉल्स्टॉय आश्रम काढलेला होता. तिथे सारे त्यांचे जे सभासद होते ते स्वतः शेतामध्ये काम करायचे, पायी चालत शहरामध्ये यायचे, आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वतःच्या गरजा स्वतः भागवण्यासाठी स्वयंपूर्ण खेड्याची निर्मिती टॉल्स्टॉय आश्रमच्या रूपाने अगोदरच केलेली होती. आणि मग ज्या वेळेला त्यांचं इंग्लंडमध्ये असताना जे स्वरूप होतं की एक दुबळा, अशिक्षित आणि अडखळणारा हा बॅरिस्टर पुढं महात्मा जो झाला, लक्षावधी लोकांचा महात्मा बनला, त्यातला विरोधाभास इतका मोठा होता की पुढे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांच्यात दिसलेले जे अफाट अंतर्ज्ञान आहे, आत्मविश्वास आहे, ऊर्जा आहे आणि इच्छाशक्ती आहे, हे त्याचे खरे स्वरूप होते.
त्यांची इच्छाशक्ती, नैतिक आचरण हे गुण पुढे पूर्णपणे विकसित झाले. त्याप्रमाणे अफाट कष्ट आहेत हे आजच्या तरुणांनी विसरता कामा नये. त्यांची अशी भावना होती की सगळ्यांच्या ठायी समानता असेल तर खरे अर्थशास्त्र आहे आणि वकिलाच्या किंवा न्हाव्याच्या कामाची किंमत सारखीच आहे असं गांधी म्हणत. कारण सामान्यपणे चांगलं जीवन जगण्याचा दोघांनाही समान हक्क आहे. भूमीची मशागत करणारा शेतकरी व हस्त व्यावसायिक यांचे जीवन हे खरं जीवन आहे असं गांधींची भावना होती. हलकं काम व भरपूर कष्ट केले तर श्रीमंत माणूस अधिक निरोगी होईल, तर श्रमिकात भरपूर भोजन करून कमी श्रमाचं काम करेल तर त्याला अधिक सुख लाभेल. आजची स्वतंत्र भारतातील सरकारची चाल जर पाहिली तर ती संविधान संपवण्याची आहे असं मला वाटतं. डेमोक्रेटिक सोशलिझम संपलेला आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी कामगार यांच्या शोषणावर आधारित अनेक योजना आहेत. गांधींचे समानता आणि श्रममूल्याचे महत्त्व जाणणारे शासन संपलेलं आहे. तर आज खरी गरज असं आहे की गांधीजींनी आपल्या हरिजन नावचं जे पेपर होतं त्याच्यामध्ये 26 जुलै 1942ला स्वतंत्र भारतातील आदर्श खेडे कसं असावं हे चित्र उभा केले. त्याचाही आपण जरूर विचार करा. खेडे पूर्णतः प्रजासत्ताक असावे, स्वतःच्या गरजा स्वतः भागवल्या पाहिजेत, तरीही एकमेकाच्या इतर गरजा भागवण्यास सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक मोठा व्यवहार सहकार पद्धतीने करावा आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे हवे. ग्रामीण कृषी प्रश्न एकत्र कुटुंब असावे. जर पाश्चात्याप्रमाणे यांत्रिकीकरणावर आधारलेले शहरी जीवन पद्धती जर स्वीकारली तर ती पृथ्वीच्या नाशाकडे नेईल. हा गांधींचा इशारा आता आपण पाळणार की नाही असा प्रश्न आपल्या पुढे उभा राहिलेला आहे. आपण पर्यावरणाबद्दल बेफिकीर आहोत. आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आजच्या तरुणांनी विशेषतः शहराच्या चंगळवादी संस्कृतीकडे आकर्षित न होता ही काळी माय जी आहे, जमीन आहे, ती कशी चांगल्या रीतीने कसता येईल, त्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कशी उत्तम शेती करता येईल, सेंद्रिय शेती कशी करता येईल याकडे अधिक लक्ष द्यावं. तरुणांनी व्यसनाधीनता टाळावी. आज गांधींच्या जयंतीनिमित्त जर कुठला संकल्प करायचा असेल तर आपण असं करू की आपण साधी राहणी उच्च विचारसरणी जीवनामध्ये आणूया आणि तरुणांनी विशेषतः कष्ट करण्याला माघार न घेता श्रममूल्याची पूजा करावी आणि आपल्या आपल्या कुटुंबामध्ये एक सौहार्द असावं. गांधीजींनी म्हटलं एकत्र कुटुंब पद्धत ती विविध कारणामुळं उद्ध्वस्त झाली, पण अजूनही खेड्यामध्ये काही ठिकाणी एकत्र कुटुंब आहे. शेतकरी शेतीवर प्रेम करणारे आहेत आणि म्हणून आपण यांत्रिकीकरण म्हणजे शेती अवजार नव्हे म्हणजे इंडस्ट्रियल ॲग्रो इंडस्ट्रीचा वापर करू नका असं गांधीजींनी कुठेही म्हटलेलं नाही. परंतु चंगळवादासाठी आपल्याकडे जे निरनिराळे गॅजेट्स यायला लागलेले आहेत त्याचा मर्यादित वापर करावा. अन्यथा आपल्याला गांधीजींनी जो इशारा दिला आहे की पृथ्वीचा विनाश आपण घडवून आणू आणि त्यामागचे कारण असं की आज कोरोना जो आहे तो श्वास प्रक्रियेशी निगडीत असणारा, ऑक्सिजनशी प्राणवायूशी निगडीत असणारा आजार आहे हे तर सर्वांना माहिती आहे. आणि आपल्याला हेही लहानपणापासून शिकवले की वृक्षवल्लरी ह्या सूर्यप्रकाशामध्ये प्राणवायू सोडतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपण डेव्हलपमेंटच्या विकासाच्या चुकीच्या दिशेने जाऊन प्रचंड वृक्षतोड करत आहोत. हे आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि गांधींचा आदर्श खेळ अजूनही करता येणं शक्य आहे. मी इस्रायलमध्ये किबुत्सू पाहिलेला आहे. सामुदायिक शेतीचे प्रयोग पुन्हा व्हायला पाहिजेत. एकत्र कुटुंब जपलं पाहिजे. किरकोळ आपल्या कुटुंबातील मतभेद सोडून देऊ, पण पैशापेक्षा माणुसकीला, प्रेमाला, एकमेकाच्या सहकार्याला आपण जर प्राधान्य दिलं तर निश्चित पुन्हा आपण सुजलाम सुफलाम होऊ.